थांबा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या वीज बिलावरतील पत्ता किंवा पिनकोड जे आहे तो अपडेट करायचा असेल किंवा करेक्शन करायचं असेल, तर तुम्हाला आता कोणत्याही ऑफिसला जाण्याची चक्रा मारण्याची अजिबात गरज नाही. तो पिनकोड किंवा पत्ता तुम्ही स्वतः मोबाईलवरून घर बसल्या फक्त 5 मिनिटात जे आहे ते करेक्शन करू शकता किंवा अपडेट करू शकता. आणि होय मित्रांनो, तुमचा इलेक्ट्रिक बिल म्हणजेच वीज बिल हा एक अतिशय महत्त्वाचा पत्त्याचा पुरावा म्हणजेच ॲड्रेस प्रूफ म्हणून काम करतो. तुम्ही अनेक सरकारी कामामध्ये किंवा बँकमध्ये तुमच्या पत्त्याच्या पुराव्यामधून तुम्ही इलेक्ट्रिक बिल जोडत असाल आणि तुमच्या इलेक्ट्रिक बिलवरील जे काही पत्ता आहे तो चुकीचा असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा पिनकोड चुकलेला असेल, तर तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागू शकतो. आणि तुम्हाला तो अडचणीचा सामना करायचा नसेल तर आता तुम्ही कुठेही न जाता तुम्ही स्वतः मोबाईलवरून 0 फीमध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस जे आहे ते करेक्शन करू शकता किंवा अपडेट करू शकता. त्याची A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि होय, तुम्हाला ऑफलाईन जरी करायचं असेल ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, ते तुम्ही कसं करू शकता. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल, कुठेही स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला याची A to Z प्रोसेस जी आहे ती समजणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन पावणे. चला तर बघूया याची नेमकी काय प्रोसेस आहे सविस्तरपणे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येऊन जा. तर मित्रांनो, तुम्ही या पेजवरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही अगोदर याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता. आता न्यू युजर रजिस्ट्रेशनसाठी कन्झ्युमर नंबर, तुमचा जे काही बिलिंगचा कन्झ्युमर नंबर आहे तो इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि जे काही ईमेल आय डीचा OTP आहे तो व्हेरीफाय करून त्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी, युजर नेम आणि पासवर्ड जनरेट करून कन्फर्म पासवर्ड करून सबमिटवरती क्लिक करायचं. आता लॉग इनवरती क्लिक करा. जे काही तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट केला आहे ते युजर आय डी आणि पासवर्ड इथे एंटर करून बरोबर लॉग इन करायचं आहे. त्यानंतर जे काही कॅप्चा देण्यात आला तो कॅप्चा फिल करून घ्या. युजर आय डी पासवर्ड टाकला, आता कॅप्चा फिल करा. त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. तुमच्या बिलला जे काही नंबर लिंक असेल, जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करावं लागेल. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे. तुम्हाला इथे नंबरचे पहिले 2 अक्षर आणि शेवटले 2 अक्षर शो होत असेल, त्या नंबरवरती तुमचा OTP जो आहे तो गेलेला आहे, जो तुमच्या बिलला ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल. तो OTP एंटर करून लॉग इनवरती क्लिक करा. आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पेज आहे ते लॉग इन झालेलं आहे. आता तुम्हाला इथे अनेक ऑप्शन देण्यात आलेलं आहे. हे जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे ॲड, जर तुम्हाला इथे बिल तुमचं ॲड नसेल ते तुम्हाला ॲड करायला लागेल. सर्वप्रथम LT सिलेक्ट करा, कन्झ्युमर नंबर एंटर करा आणि बिलिंग युनिट एंटर करा. बिलिंग युनिट तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. इथे हा बिलिंग युनिट नंबर जो आहे तुमचा बिलवरती डाव्या साईडला बरोबर तिथे असतो, तो बरोबर चेक करून तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. जर तुमचं इथे ॲड नसेल तर इथे तुम्ही कोणाची आणखी ॲड करू शकता. ज्यांचं तुम्हाला करेक्शन करायचं असेल त्यांचं इथे कन्झ्युमर नंबर, ID आणि बिलिंग युनिट टाकून ॲड करून तुम्ही ज्यांचं जे काही अपडेट करायचं असेल त्या या एवढ्या सेवापैकी तुमचं जे काही नेम चेंज असेल, नेम करेक्शन असेल, ॲड्रेस करेक्शन असेल, या सर्व इथे करू शकता. आपण इथे बघणार आहोत ॲड्रेस करेक्शन आणि ॲड्रेस चेंज याबद्दल बघायचं आपल्याला. आता जे काही तुमचं बिल आहे ते ॲड करा. ॲड बटनावरती क्लिक करा. तुमचं बिल हे ॲड झालेलं आहे. आता तुम्हाला खालती बॉक्स आलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला त्या गोल बॉक्सवरती टिक करायचं आहे. तुमचा कन्झ्युमर नंबर बरोबर बघून घ्या, तोच तुमचा कन्झ्युमर नंबर आहे. सर्व तिथे देण्यात आलेला आहे, बिलिंग युनिट वगैरे. आणि यामधून तुम्हाला जे काही ॲड्रेस करेक्शनचे ऑप्शन आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे. जे काही आपल्याला करेक्शन ऑफ ॲड्रेस असं देण्यात आलेलं आहे ऑप्शन, त्याच्यावरती टिक करा. सेकंड रोमध्ये जे काही पहिलं ऑप्शन आहे तेवाला. आता तुम्हाला इथे असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमचा जे काही जुना ॲड्रेस आहे तो इथे शो होत आहे. आणि याची तुम्हाला जे काही करेक्शन करायचं असेल त्या ॲड्रेसमध्ये तुमच्या स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा तुमचा ॲड्रेसच बदललेला असेल तो सुद्धा तुम्ही इथे एंटर करू शकता. आता तुम्हाला इथे जे काही तुमचं ॲड्रेसमध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा पूर्णपणे ॲड्रेस चुकला असेल तर तो कसा करेक्शन करायचा ते इथे बॉक्स देण्यात आला आहे. सर्वप्रथम तुमचं जे काही प्लॉट नंबर किंवा बिल्डिंग नंबर किंवा हाऊस नंबर ते तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर सोसायटी म्हणजेच एरिया, तुमचा एरियाचं नाव जे असेल ते तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे. त्यानंतर स्ट्रीट लाईन म्हणजे तुमचं जे काही रोड असेल, स्ट्रीट लाईन ते तिथे एंटर करायचं आहे. त्यानंतर नियरबाय लँडमार्क काय आहे, समजा तुमच्या घराजवळ शाळा असेल सरकारी किंवा जे काही नियरबाय सरकारी ऑफिस असेल ते तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे. किंवा जे काही मंदिर असेल, काही असेल ते बरोबर तिथे एंटर करून घ्या. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि तुमचं जे काही तालुका, गाव आणि पिनकोड हे एंटर करून बरोबर तुमचा पूर्णपणे ॲड्रेस जे आहे तो फिल झालेला आहे. आता जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आता जनरेट OTP वरती क्लिक करा. जे काही पॉपअप आलेला आहे तो ओके करा. जे OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला इथे एंटर करून सबमिट वरती क्लिक करायचा आहे. सबमिट केल्यानंतर थोडं वेट करा. आता तुम्हाला इथे प्रिंटचा ऑप्शन शो झालेला आहे. तुम्ही OTP फिलअप केला असेल, सबमिट केला असेल. आता प्रिंटचे जे ऑप्शन आहे त्यावरती टिक करा. जे काही रिसिप्ट जनरेट झालेली आहे तुमची ते रिसिप्ट तुम्हाला बरोबर डाउनलोड करून ठेवायचे आहे.
कारण त्या रिसिप्टवरून तुम्ही नंतर त्याचा स्टेटस जे आहे ते चेक करू शकता. जे काही ॲप्लिकेशन नंबर तिथे देण्यात आलेला आहे त्या ॲप्लिकेशन नंबरवरून तुम्ही नंतर स्टेटस चेक करू शकता. याच्या मेसेज आणि ईमेलसुद्धा तुम्हाला आलेला असेल. जर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी लिंक असेल तर ते बरोबर तिथे ठेवून द्या. आता तुम्हाला जे मी स्क्रीनवरती दाखवत आहे हे बघा, माझं तो येत्याच 5 ते 7 दिवसात तुमचं हे जे काही ॲड्रेस आहे करेक्शन होऊन जाणार आहे. तो अप्रूव्हचा मेसेज तुम्हाला जो स्क्रीनवरती आता दिसत आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येऊन जाणार आहे. जो तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक असेल इलेक्ट्रिक बिलला त्या मोबाईलवरती तुम्हाला तो मेसेज डायरेक्ट येऊन जाणार आहे. आणि या मेसेजमध्ये देण्यात आलं आहे की तुमचं जे काही ॲड्रेस चेंजचं करेक्शनची रिक्वेस्ट जे आहे ते अप्रूव्ह झालेली आहे. आता तुम्हाला तुमच्या जे काही नेक्स्ट बिल आहे म्हणजे तुमचं नवीन बिल जेव्हा येईन पुढच्या महिन्याचं त्या बिलावरती तुमचा करेक्शन केलेला ॲड्रेस जो आहे तो बरोबर त्याच्यावरती येऊन जाणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्वतः घर बसल्या फक्त 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून जे काही ॲड्रेस करेक्शन किंवा ॲड्रेस बदलायचं असेल तर ते संपूर्ण प्रोसेस जे आहे विदाऊट फी 0 फीने तुम्ही स्वतः घर बसल्या करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता आहे आणि कोणतेही डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला यामध्ये लागणार नाही. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू मित्रमैत्रिणी आणि फॅमिली मेंबरपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती समजून जाईल. आणि चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.